नंदाच किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत मस्त अशी क्रिस्पी कोथिंबीरची वडी कशी बनवायची. चला तर मग पाहूयात. त्यासाठी इथे मी कोथिंबीर नीट करून घेतलेली आहे. आता हिला आपण धुवून घेऊयात. कोथिंबीर धुवून झालेली आहे. आता ह्याचं पाणी नितळण्यासाठी आपण ह्याला ठेवून देऊयात. पाणी नितळून झालं की ह्याला आपण आता कट करून घेऊयात. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. आता ह्याचं पाणी नितळण्यासाठी एका चाळणीमध्ये आपण ह्या कोथिंबीरीला ठेवून देऊयात. आता मस्त अशी जी कोथिंबीर आहे ह्याचं पाणी पूर्ण नितळलेलं आहे. आता आपण हिला कट करून घेऊयात. कोथिंबीर जी आहे ती पूर्ण अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कोथिंबीर अशी मस्त बारीक कट करून घेतलेली आहे. आता आपण तिला एका परातीमध्ये काढून घेऊयात. आता आपण मसाला बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. 5 ते 6 लसूण पाकळी घेतलेली आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेऊयात. कट करून जी कोथिंबीर ठेवली होती त्यामध्ये मी 2 बाउल बेसन पीठ घेणार आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही बेसन पीठ कमी जास्तही करू शकता. आता त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घेणार आहे. त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर वाटलेला जो लसूण आणि मिरचीचं जे वाटण आहे ते वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे तीळ टाकून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याला मळून घेऊयात. जास्त पातळ नाही मळायचं, हे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता हे मळून झालेलं आहे. आता ह्याला असं हातावरती घेऊन ह्याचे गोळे करायचे आहेत. लांब लांब असे गोल करून ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता. आता एका गॅसवरती मी एक स्टीलचं भांडं ठेवून घेणार आहे. त्यानंतर असं जाळीदार एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे. चारही बाजूंनी गोल फिरून तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कोथिंबीरची वडी आहे ती खाली चिपकणार नाही. त्यानंतर कोथिंबीरचे जे गोल राऊंड केले होते ते आपण त्याच्यामध्ये एक एक टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ते मोदकचं भांडं वापरलेलं आहे. खालच्या भागामध्ये पाणी टाकून ते उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि वरचं जे जाळीदार भांडं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीरची वडी टाकून आपण ती 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत. बघू शकता मस्त अशी कोथिंबीरची वडी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला कट करून घेऊयात. आता आपण ह्याला बारीक बारीक असं कट करून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. आता आपण कोथिंबीरची वडी ह्याच्यामध्ये एक एक करून सोडणार आहोत. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर ही जी कोथिंबीरची वडी झालेली आहे सोडायची आहे, जेणेकरून तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा. बघू शकता मस्त अशी कोथिंबीरची वडी बनवून तयार आहे. खूप छान झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की घरी ट्राय करा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.